तर पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे, कारण आता पुरंदर विमानतळासाठी सरकारने तिजोरी उघडली आहे. आता शेतकऱ्यांना 1 एकर जमिनीसाठी तब्बल 2 कोटी रुपये मिळणार आहे. यासोबत कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देखील मिळणार आहे. आता नेमकं याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांना किंवा भूमिहीन शेतकरी असो किंवा बागायतदार असो यांना 2 कोटीचा मोबदला मिळणार की कमी मिळणार, या सर्व प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आज माझा सहकारी अभिजित माझ्यासोबत आहे. अभिजित, पुरंदर विमानतळासाठी सरकारने मोठी घोषणा केलेली आहे, ती घोषणा नेमकं काय आहे? पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे, सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना व्याजासह प्रति एकर 1,61,00,000 रुपये देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे. तसेच जर फळबागा असतील तर हीच किंमत दुप्पट होणार आहे. त्या शेतामध्ये जर बोरवेल असेल, विहीर असेल तर त्याची किंमत ही वेगळी ठरवण्यात आलेली आहे. म्हणजे सरासरी जर विचार केला तर एका शेतकऱ्याला 2 कोटी रुपये इतकी किंमत मिळणार आहे. 2 कोटी रुपये म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे की बागायतदारांना किंवा फॉर एक्झाम्पल अल्पभूधारक शेतकऱ्यांना नेमकं याचा लाभ कसा मिळणार आहे? आता याच्यामध्ये काही तरतुदी वेगवेगळ्या आहेत. त्यामध्ये जर अल्पभूधारक असेल म्हणजे ज्याची शेती ही 2.5 एकरपेक्षा कमी असेल तर त्यांचा अजून विकास होण्यासाठी सरकारने त्यांना शेअर होल्डर करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या म्हणजे दिल्ली विमानतळाच्या धर्तीवर इथे एरोसिटी निर्माण केली जाते. तर त्या एरोसिटीमध्ये एक 10% भूखंड हा म्हणजे विकसित भूखंड हा ह्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे किंवा त्यांना परत देण्यात येणार आहे. यामध्ये जर समजा भूमिहीन असतील शेतकरी म्हणजे जे शेतकरी जमीन नाही पण शेतात काम करतात तर त्यांना जवळपास 750 दिवसांचं म्हणजे 2 वर्षांचं वेतन हे दिलं जाणार आहे. तसंच याच्यामध्ये जर घर जाणार असेल कोणाचं तर त्यासाठी वेगळी 2.5 गुंठे जमीन देण्याची तरतूद करण्यात आलेले आहे. आणि या प्रकल्पामध्ये जवळपास 6,500 कुटुंब यांची जमीन भूसंपादित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यापैकी प्रत्येक कुटुंबातील एका शेतकऱ्याला किंवा प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची तरतूद सरकारने केलेली आहे. तर अभिजित, नेमकं आता पुरंदर विमानतळ होणार आहे, आता हे स्पष्ट झालेलं आहे. नेमकं आता शेतकरी जमीन देत नाही आहे, पण आता 2 कोटी मिळणार आहे, त्याच्यामुळे बरेचसे शेतकरी जमीन देणार आहे. पण नेमकं ही प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे? आता 7 मेपासून याची प्रक्रिया सुरू होणार आहे, ती 10 जूनपर्यंत चालणार आहे. याच्यामध्ये एकूण 3,000 एकर जमीन भूसंपादित करण्याचा ठराव म्हणजे निर्णय आहे. त्यामध्ये जर 1,500 एकर जमीन जर भूसंपादित झाली तर त्या संदर्भात टेंडर काढलं जाईल आणि येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून या विमानतळाच्या कामाला सुरुवात होणार आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे या प्रकल्पामध्ये अशा खूप काही मेजर अडचण नाहीत. म्हणजे डोंगर आहे ते पोखरून काढला पाहिजे किंवा पर्यावरणाच्या काही म्हणजे परमिशन्स आहेत, अशा काही गोष्टी नसल्यामुळे हे विमानतळ 3 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. तर अभिजित, एकंदरीतच पुरंदर विमानतळाला विरोध होत होता, अनेक शेतकऱ्यांवरती गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे. पण आता ठीक आहे, आता म्हणजे पैसे मिळणार आहे, 2 कोटी रुपये मिळणार आहे, पण त्या गुन्हे जे दाखल झाले त्याचं काय होणार? ते गुन्हे सरकार मागे घेणार का? आत्तापर्यंत या प्रकल्पाच्या विरोधात काही आंदोलनं झाली किंवा काही गोष्टी झाल्या, त्यामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ते सगळे गुन्हे हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि या प्रोसेस ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने 7 टीम्स तयार केलेले आहेत. या माध्यमातून 10 जूनपर्यंत सगळे निवाडे जे काय डिस्प्यूट्स असतील ते सगळे निकालात काढण्यात येणार आहेत. तर आता पुन्हा सोशल मीडियावरती एक अफवा सुरू आहे की तुम्ही सरकारला आता जमीन देऊ नका, काही काळ थांबा, आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळेल. तर ही अफवा नेमकं कशी सुरू आहे? आता या संदर्भात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 7 मेला ही प्रक्रिया सुरू होणार, 10 जूनपर्यंत याचा सगळा निकाल लागणार. मग यामध्ये सोशल मीडियावर बनावट पत्र फिरत आहेत की अजून थांबूया, आपण थांबल्यानंतर अजून 2 कोटी आता जाहीर केले तर त्यापेक्षा जास्त रक्कम मिळेल. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की थांबल्यानंतर तुमच्या जमिनीची किंमत वाढेल किंवा असं नाही, तर ती तेवढीच राहणार आहेत. सगळ्यांना समान पैसे मिळणार आहेत. आणि या सगळ्या अफवा आहेत, जर असे कोण अफवा पसरवत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. आणि असा कोणताही संभ्रम तुम्ही
बाळगू नका. 10 जूनपर्यंत जर जमीन तुम्ही दिली नाही तर त्यानंतर सक्तीनं जमीन अधिकृत केली जाईल किंवा भूसंपादन केलं जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जर एखाद्या शेतकऱ्यांना विमानतळाला ती जमीन द्यायची नसेल तर मग त्याची जमीन बळजबरीने हिसकावली जाणार का? हां, त्याचे सक्तीनं भूसंपादन केलं जाणार आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तर एकंदरीतच माझा सहकारी अभिजितने पुरंदर विमानतळाबाबत सखोल असं विश्लेषण केलेलं आहे. आता शेतकरी पुरंदर विमानतळाला जमिनी देतात की नाही हे पाहणे आता महत्त्वाचं आहे आणि यासोबत त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे आता सरकार मागे घेणार का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.